18व्या श्लोकाला सुरुवात करण्यापूर्वी 17व्या श्लोकातील गहनो गती ह्या 2 शब्दाचे अर्थ सांगायचे चुकून राहिले आहेत. ते आत्ता आधी आपण बघूया आणि मग 18व्या श्लोकाला सुरुवात करूया. गती ही दिशा व वेग मिळून होते. गती कळली तर आपल्याला किती अंतर किती वेळात कापता येईल ते कळते. पण येथे गती म्हणजे परिणाम अशा अर्थाने शब्द उपयोगात आणलेला आहे. कर्माचा परिणाम केव्हा, काय आणि कसा होईल हे बहुधा म्हणजे लोकांना कळतच नाही आणि म्हणून त्याला गहन असे म्हटलेले आहे. आता इथे भगवान श्रीकृष्णांसारखे जे कर्मयोगी आहेत त्यांना कर्माचा परिणाम कोणताही असला तरी ते उदास वृत्तीने भोगावयास नेहमीच तत्पर असतात आणि त्यांच्यावर सुखदुःखाचा परिणाम होत नसे. म्हणून त्यांना कर्माची म्हणजे परिणाम अशा अर्थाने शब्द उपयोगात आणलेला आहे. कर्माचा परिणाम केव्हा, काय आणि कसा होईल हे बहुधा म्हणजे लोकांना कळतच नाही आणि म्हणून त्याला गहन असे म्हटलेले आहे. आता इथे भगवान श्रीकृष्णांसारखे जे कर्मयोगी आहेत त्यांना कर्माचा परिणाम कोणताही असला तरी ते उदास वृत्तीने भोगावयास नेहमीच तत्पर असतात आणि त्यांच्यावर सुखदुःखाचा परिणाम होत नसे. म्हणून त्यांना कर्माची गती कधीच गहन वाटली नाही. इथे श्लोक 17वा संपला आहे आणि आता आपण 18व्या श्लोकाला सुरुवात करूया. श्लोक 18वा. कर्मण्यकर्मयः पश्येद कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्. अर्थ, जो कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो तो मनुष्यात बुद्धिमान आहे आणि तोच योगी आणि सर्व कर्मे यथार्थपणे करणारा असा असतो. विवरण पाहूया. मागील श्लोकात कर्म आणि अकर्म म्हणजे काय याचा निश्चय करण्यात आला होता. मोठमोठ्या ज्ञानी लोकांना सुद्धा याबाबत भ्रम होतो. या कर्माची गती म्हणजे परिणाम नक्की काय होतील हे त्यांना कळत नाही. म्हणूनच कर्माची गती गहन असते असे सांगितले आहे. तर या श्लोकात कर्म करूनही अकर्म घडते व अकर्मातही कर्म असते हे जो जाणतो तो ज्ञानी असतो. भगवंत सांगतात म्हणजेच जी गोष्ट करू नये असे सर्वसाधारण लोक मानतात तेच करावे असे जो ठरवतो आणि त्याप्रमाणे ती गोष्ट करतो किंवा सामान्य लोक जे करावे असे म्हणतात आणि करतात त्या गोष्टी हे लोक करत नाहीत. तो असा हा जो माणूस असतो किंवा अशी जी ही व्यक्ती असते ती असामान्य, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान ठरते. आता आपण भगवंताचं किंवा म्हणजे श्रीकृष्णांचं किंवा शिवाजी महाराजांच्या उदाहरणांनी हे कसे योग्य आहे भगवंताचं सांगणं ते बघूया. श्रीकृष्णाचे काळात कंसाविरुद्ध आणि शिवाजी महाराजांचे काळात मोगली सत्तेविरुद्ध तसेच पारतंत्र्याचे काळात ब्रिटिश सत्ताधाऱ्यांविरुद्ध बोलून किंवा वागून त्या बलाढ्य दुष्ट सत्तेबरोबर शहाण्या माणसाने वैर पत्करून स्वतःचा नाश ओढवून घेऊ नये असा विचार सर्वसामान्य लोक करत असत आणि ते तसे वागतही होते. पण श्रीकृष्ण, शिवाजी महाराज किंवा आपले सर्व क्रांतिकारक यांनी बरोबर याचे अगदी उलट वर्तन केले. ते सर्वजण या अन्यायी दुष्ट प्रवृत्तीच्या राज्यसत्तेविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. म्हणजेच सामान्यांचे अकर्मात यांना कर्म दिसले. म्हणजे जे सामान्य लोक करायला बघत नव्हते, करू शकत नव्हते ते ह्यांनी करायचे ठरविले. ते त्यांनी त्यामध्ये त्यांचा कोणताच स्वार्थ नव्हता आणि लोककल्याणासाठी, राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्राच्या अस्मितेसाठी प्राणपणाला लावून
त्याप्रमाणे आपलं कर्म केलं किंवा त्याप्रमाणे ते वागले आणि ते त्यात यशस्वीसुद्धा झाले आणि ते बुद्धिमान असामान्य ठरले. आणि आजही आपण म्हणतो की शिवाजी महाराजांसारखा राजा झाला नाही आणि होणारही नाही. आजही देशात विदेशात त्यांच्या युद्धनीतीचे आणि त्यांच्या सर्वच युक्त्या प्रयुक्तांचे खूपच कौतुक होते आणि त्यांना आदर्श असेच मानले जाते. कारण त्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्यात काही करायचे नव्हते. त्यांना स्वतःसाठी पैसा वैभव काहीच नको होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या अनेकांनी विशेष पदवी संपादन करून सुद्धा त्याचा उपयोग अर्थार्जनासाठी न करता केवळ लोककल्याणासाठीच केला. श्रीकृष्णाने 3ऱ्या अध्यायात सांगितले की मिळवायची अशी कोणतीच गोष्ट मला या तीनही लोकात नाही, पण तरीसुद्धा तो स्वार्थविरहित कर्म करत आहे आणि तेच अकर्म आहे आणि ते अकर्म असल्यामुळेच त्या कर्माचे त्यांना बंधन होत नाही. मात्र ज्या गोष्टी सामान्य लोकांना कराव्याशा वाटतात त्या यांना अजिबात नको असतात आणि ते त्या करतही नाहीत. म्हणजेच सामान्य लोकांच्या कर्माचे ठिकाणी यांना बरोबर अकर्म दिसते. ही माणसे योगी असतात. भगवान श्रीकृष्ण तर योगीश्वर होते, तर शिवाजी महाराज राजयोगी होते. त्यांचा स्वार्थाशी संबंध नव्हता. ते परमात्म्याशी म्हणजे कर्माशी युक्त होऊन योगी कृत्स्न म्हणजे युक्त होते म्हणून ते योगी. कृष्ण म्हणजे सर्व संपूर्ण. कृष्ण कर्म म्हणजे सर्वांसाठी कर्म किंवा संपूर्णतेसाठी कर्म. संपूर्ण कोण आहे तर ते परब्रह्म आहे. म्हणूनच पूर्णमिदम असं त्यांना म्हणतात. या ब्रह्मासाठी, विश्वासाठी, समाज पुरुषासाठी, राष्ट्रासाठी कर्म त्याचेशी सर्व युक्त म्हणून ते योगी. कर्माच्या कुशलतेचा योग यांना साधला म्हणूनच ते योगी म्हणून प्रसिद्ध पावले. इथे आपण थांबूया.